नीलमताई गोरे सुद्धा आपल्यासोबत आहेत। नीलमताई, पुण्यामध्ये चाललंय काय? रस्त्यावरती इतके घाणेरडे प्रकार होत आहेत, मारामारी होत आहेत, खून पाडले जात आहेत, सुसंस्कृत पुण्याला झालंय तरी काय? एक तर महत्वाची अशी गोष्ट आहे, आता ही फक्त प्रतिक्रिया तुम्ही घेता आहात स्वाभाविकपणे, त्यामुळे खूप तपशीलवार बोलता येणार नाही. पण बऱ्याच सैनिकांनी याच्यावरती पाहिलं तर वेगाने अतिशय झालेलं नागरीकरण, प्रचंड मोठ्या प्रमाणात पुणे शहराचा जो भाग होता त्याच्यात काठावरचे म्हणजे सगळे परिघावरची जी गावं आहेत ती गेल्या 20 वर्षामध्ये तिथली लोकसंख्या जवळजवळ 10 पट वाढलेली आहे. ती 40-50 गावं परत पुणे शहरावरती आलेली आहेत. पोलिसांचा वरती सुद्धा राजगुरुनगरचा वेगळा भाग आणि ग्रामीण वेगळा भाग केलाय. तिथेही पोलिसांची संख्या कमी आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये पोलिसांच्यावर सगळं दोष टाकण्या त्यामध्ये त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे. या संबंधित व्यक्ती कोण आहे त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्याला काही लाजलज्जा वाटत नाहीये. तो असं सगळं रस्त्यामध्ये कृत्य करतोय. त्यामुळे नशा आणखीन बाकीचे काही ड्रग्ज हे त्यांनी घेतलेले आहेत, ज्याच्यामुळे सगळं आहे अनावर पद्धतीचं वर्तन, सगळं बेबंदशाही चाललेली आहे. मुळामध्ये पुणे शहर पोलिसांनी आणि परिवहन विभागाने आणि उत्पादन शुल्क विभागाने एक 6 महिन्यापूर्वी निवडणुकीच्या आधी खूप ठिकाणी तोडकाम केलं. खूप ठिकाणी पबमधल्या याच्या सीसीटीव्ही लावावा म्हणून प्रयत्न केले. तर माझ्या माहितीप्रमाणे पबच्या आतमध्ये सीसीटीव्ही लावायला थोडं काही बंधन येत आहे नियमाच्या दृष्टिकोनातून, पण त्यांना कंपल्सरी केलं की अल्पवयीन मुलांना त्यांना आय कार्ड दाखवणं किंवा वयाचा दाखला देणं गरजेचं आहे. आता प्रश्न असा आहे सगळा की ह्या घटना घडू नयेत या दृष्टिकोनातून मी अशी सूचना करणार आहे सरकारला. आजचं अधिवेशन चालू नाहीये, परंतु पुणे म्हणजे गृह विभाग, परिवहन विभाग आणि उत्पादन शुल्क विभाग या सगळ्यांनी मिळून या संदर्भामध्ये एक मोहीम हाती घेणं गरजेचं आहे. आणि मग मात्र नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी आता ड्रंक आणि ड्राईव्ह हे शोधण्यासाठी जर का मोहीम सुरू केली तर परत पोलिसांच्या नावाने मग आरडाओरडा करू नये. या सगळ्यामध्ये लोकांचा पण सहभाग पाहिजे आणि तो रस्त्यावरती गाडी उभं राहून सरळ तिथे लघुशंका करतो हे दृश्य ग्रामीण भागात आज सुद्धा आहे, बाकीच्या ठिकाणी सुद्धा आहे आणि दुसऱ्या माणसाला मजा वाटते त्या सगळ्यामध्ये. महिला दिनी झालं का कुठल्या दिनी झालं, एक म्हण आहे याच्यामध्ये की रोज मरे त्याला कोण रडे, तशी महिलांच्या संदर्भातली परिस्थिती झालेली आहे. पण आम्ही तरी उमेद ठेवून सारखं काम करतोय. पण अशी जी माणसं आहेत त्यांना आपण पशु सुद्धा म्हणू शकत नाही, कारण पशुपेक्षाही त्यांचा दबंगपणा आहे. पशूंना निदान कळत नसतं काय करायचं आणि काय नाही ते. आणि तुम्ही आता हे समोर आणलंय त्याची दखल पोलीस घेतील, पण मी स्वतःही पुणे शहर पोलीस आणि नगरपालिका यांच्याशी बोलते या संदर्भामध्ये आणि त्याची दखल घेऊन या गोष्टी ताबडतोबच आयडेंटिफाय होत आहेत. हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. बरं. नीलमताई, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले आभार. आपण जाऊयात मंदार गोंजारी यांच्याकडे. मंदार, या 3 घटना ज्या आपण टीव्ही स्क्रीनवर